पांडू एवढे दिवस तू आज का बंद होता? काय करत होता? एपिसोड लिहित होतो. हे कोणच तू? विसरले. म्हणजे हे पण परत अण्णांचंच पोर? कसं काय? काय संबंध? संबंध म्हणजे तो डायरेक्ट बोला ना इसरलंय. आता इसरलंय म्हणल्यावर कोणाकडे बोट जाईल? मग तुला पुढचं काय आठवते? हा मग बोलून टाक. विसरले. तर मंडळी, थुकरटवाडीत तर सुरू झालाय रात्रीचा खेळ. आता बघायचंय की आमच्या या मालिकेत पुढे काय काय घडणार आणि आमचे महाभयंकर अण्णा नाईक पुढे काय काय घडामोडी घडवणार. पाहुयात उद्याच्या भागात. आता येणार आहे छायाकडे. छोटी छाया. खरं तर तिने खूप उत्सुकता वाढवली या मालिकेतली. मिताली इकडे ये. मिताली म्हणजे असं वाटतं की ती आली की सगळं स्टेज खाऊन टाकेल, म्हणून इथे उभं राहून बोलायचं आता माझ्याशी. मिताली, तुझी शाळा कुठली? मी नाला सोपाऱ्याला राहते. माईकची गरजच नाही मला वाटतं. इतका खणखणीत आवाज. हा, नाला सोपाऱ्याला राहते. नाला सोपाऱ्याला सोपारा फाटा आहे, तिथं माझी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा, पेल्लार हायवे. अरे वा वा वा. आणि कितवीला आहे तू? मी इयत्ता 7वीला आहे. शाळेत शिक्षक घाबरतात तुला का तू शिक्षकांना घाबरते? मी शिक्षकांना चल, घाबरते. कसं शक्य आहे? नाही. शिक्षक घाबरत असणार. नाही. छाया आली, अरे बापरे, आता काय करायचं? असं होतं का शिक्षकांचं? नाही. इकडे कसं काय सिलेक्शन झालं तुझं मग? म्हणजे मी शिक्षक दिन होता आमच्या शाळेत, तेव्हा सरांनी आपापल्या भाषेत, मातृभाषेत असं मुलांना काहीतरी असं समजवायला सांगितलेलं. मग ते 5 तारखेला होता शिक्षक दिन. त्याच्या आधी शनिवारी सरांनी अशी प्रॅक्टिस घेतली आमची की तुम्ही असं चांगलं बोललात तरच ते तुमचा व्हिडिओ करणार. मग मी बोलता बोलता सरांनी व्हिडिओ केला. व्हिडिओत काय होतं ते तरी दाखव ना. तुम्ही काय प्रार्थना का? मी ऐकतोय. तुम्ही असू नका. मी नाही हसत, मला लोक हसतात. कोण कोण प्रार्थना का माका सांगा. तू ना, तुका ऑर्डर देऊ काय होता? मी कशी देते ऑर्डर? प्रार्थनेक उभे रावल्यावर मी ऑर्डर देताय तेव्हा जनगण मन या काय तुमका आवाज मोठो काढू घेणार नाही. माझं कसो, माझं गळो बसलो तरी मी मोठ्या नारटतय ना. तुमका अडूक काय होता? नुसती ऑर्डर देऊची असली ना, एक साथ या काय थोडं तरी आवाज मोठं भयो ना. वा, हे तू स्वतः बसवलेलं, स्वतः केलंय तयार? हो. क्या बात आहे, क्या बात आहे. हे मग खूप छान करते तू, खूप मस्त करते. आणि मी एवढंच म्हणेन, तुझं जसं नाव छाया आहे ना, ती छाया खूप मोठी होणार आहे, जशी एखाद्या मोठ्या वृक्षाची छाया Thank असते. you, sir. फार भारी करते तू, फार भारी करते. तर मंडळी, आज आपले जे पाहुणे आलेले आहेत त्यांना मला सांगायचंय की हवाई उद्याचं हे होऊ दे व्हायरल पर्व सुरू आहे आणि आता सगळे स्पर्धक महाअंतिम फेरीकडे निघालेले आहेत. विजेत्या स्पर्धकाला मिळणार आहे 1 लाख रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह. द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला मिळणार आहे 75,000 रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह. आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे 50,000 रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह. आणि याहीपेक्षा महत्वाचं आहे हे बघणं, कोण ठरणार हवाई उद्याचा पुढचा वारसदार, ज्या भाग्यवान विजेत्याला मिळणार हवाई उद्याच्या कुटुंबात काम करण्याची संधी. तर मंडळी, आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या होऊ दे व्हायरल या स्पर्धेला. मंडळी, गुण तर आता इथून परीक्षक देणार नाहीयेत, पण हो, तुम्हाला गुण द्यायचे ते सुद्धा या सगळ्या स्पर्धकांना वोट करून. तेव्हा यांचा हा परफॉर्मन्स मन लावून बघा आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या स्पर्धकाला नक्की वोट करा. तर मंडळी, सुरुवात करूयात आजच्या होऊ दे व्हायरलच्या स्पर्धेला. मंडळी, आयुष्यात फिट राहणं फार गरजेचं आहे, पण डाएट करण्याची हौस कुटुंबाला त्रासदायक सुद्धा ठरू शकते. आता इथे येणारा एक बाई जी कडक डाएट करते, पण त्यामुळे मात्र घरच्यांची वाट लागली आहे. बघूयात मग आता काय होतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्नेहल सिदम मुंबईहून,
अर्णव कालकुंद्री पुण्याहून आणि प्रवीण तिखे यवतमाळहून. अरे बाप तुझा चेहरा काऊन उतरला आहे बे? तुझा बाप अजून जित्ता आहे म्हटलं. ते मला माहितीये, माझा चेहरा का पडलाय हे मी सांगायला पाहिजे का? अरे ते मला माहित आहे रे मिठू. तुझा चेहरा उतरवायचं कारण आणि माझा चेहरा उतरवायचं कारण म्हणजे तुझी आई आणि माझी बायको. एवढं जर कळतं तर काही करत तर नाही. अहो बाबा, माझ्या वयाची पोरं घरात शाळेत जाताना रडतात आणि मी शाळा सुटल्यावर रडतो. आता घरी जावं लागणार. अहो बाबा, तुम्ही म्हणतात आई बाबांची खोटं बोलू नये, पण मी आज आईची खोटं बोलणार आहे. हे बघा, मी काय आणलंय? हा, वडापाव. अबे हे काय आणलं तो घरी दूर ठेवते? अहो, मी काय घरात बॉम्ब आणलाय का? एवढं घाबरू नका. अबे तुझ्या मायसाठी बॉम्बच आहे तो. एकच आणला का रे? तू नाही खाशील? हो, माझ्यासाठीच आणले मी हे. अरे मिट्टू असा काय करतं? तुला ते श्रावण बाळ माहिती आहे ना? श्रावण बाळ, त्या श्रावण बाळानं आपल्या आईवडिलाची किती सेवा केली. तू मला एक वडापाव नाही देऊ शकत? घ्या तर, लवकर संपवा. आई येण्याच्या आत. काय 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 काय? अहो, बॉम्ब. बोंबला! लपू, 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 लपू. काय करताय? काय करताय? मला नाही ते वडापावचा वास येतोय. वाक्यात पॉज घेत असते, वास नाही. तुझं नाक होय का काय होय रे बाबा? पण हे काय लावलं डोळ्यावर? दिसत नाहीये का तुम्हाला? या काकड्यांची स्लाइस आहेत, याच्यामुळे ना डोळ्याखालचे जे सर्कल्स आहेत ना ब्लॅक वाले ते निघून जातात. असं का? मग एक काम कर, 1 क्विंटल काकडी आण आणि साऱ्या अंगाले बांधून घे. साऱ्या सर्कलचा ब्लॅकनेस जायन. तुम्ही जरा गप्प बसा. बायको इथे सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते तर तिला कॉर्पोरेट करायचं सोडून तुम्ही चुका कसल्या काढताय? अगं आई, त्यांनी काढाव्याच्या का तू करतेस कशाला? मी काय चूक केली रे? अगं आई, त्या स्लाइस डोळ्यावर ठेवतात, चष्म्यावर नाही. आई आहे मी तुझी. मला शिकवू नकोस तू. मी आहे ना दृष्टी सुधारावी म्हणून ते ठेवले. अगं मग डोळ्यावर ठेव ना. अरे पण मला चष्मा आहे ना. अख्खी जिंदगीच अवघड आहे. काय काय? अख्खी जिंदगीच अवघड आहे. काय करता इथे? काय करताय? ए ओरडू नको, बैरा नाही येऊ मी. तू अशा ओरडण्यानं बैरा होऊन जाईन. मी आहे ना वाचले की असं ओरडल्याने ना कॅलरीज बर्न होतात, माणूस जाडा होत नाही. ते भाजीवाले नाही का रस्त्यात ओरडत असतात, ते बघितलेत का कधी जाडे झालेले? अहो ते फक्त ओरडत नाही हो, भाजीची गाडी लोटते अनवाणी पायानं हिंडते. वा, वा. तुले त्या चौकावरून एक ब्रेडचा पुडा आण म्हटलं ना तर तुला स्कूटर पाहिजे.